पद हे भूषवलं जातं. पद असताना सुद्धा क्रिकेट विषयी त्यांची लकब आहे. यामध्ये खऱ्या अर्थानं त्यांचं क्रिकेट विषयी प्रेम पाहायला मिळतं. चंद्रकांत पालकर या बंधूंच्या हाताला हात धरून अगदी हे गुणलेखनाचे धडे त्यांनी गिरवले. त्यांचं मनपूर्वक इथे स्वागत करणं अगदी 9 रात्र त्यांची प्रचंड मेहनत आहे. विनेश आहेत, त्यांचं मनस्वी स्वागत केलं जाईल. चला आपण तात्काळ लढतीचा इथे आगाज करायचंय. पुन्हा एकदा प्रेक्षक मायबाप नमस्कार, सत श्री अकाल, आदाब. क्रिकेट लाईव्ह पेट्रोलिंग मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आपण पाहतात क्रिकेट रणसंग्राम, रहा एक पाऊल पुढे. क्रिकेट युवा नवे पर्व, युवा सर्व, ज्येष्ठांचा आशीर्वाद आणि युवा पिढीची साथ यानं साकारलेलं हे क्रिकेटचं नंदनवन अर्थातच स्वर्गीय विश्वनाथ शेठ ठाकूर स्मृती चषक 2025च्या माध्यमातून मी रोशन पाटील, मराठी समालोचक शिरवली, आपलं मनपूर्वक स्वागत करतो. हरिभक्त पारायण दीपकजी पाटील सरांचा ग्रीन सिग्नल. गेम ऑन, गेम स्टार्ट. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होतोय. दीपेश भोईरचा वापर केलाय टीम वाकळन. पहिला धुरंधर गोलंदाज. जितकी त्याची उंची तितक्याच उंचीचा दर्जेदार माना त्याच्या माध्यमातून इथे अवगत केलं जातं. पहिली सलामीची जोडी पाहायला मिळते. मयूर मातेच्या साथीनं खेळाडू किरण माद्रे नेहमीच या जोडीनं किरणोत्सव टाकण्याचे प्रयत्न हे तंतोतंत जारी केलेत आणि आजही त्या दर्जाचा खेळ या पहिल्या सलामीच्या जोडीला हा अवगत करावा लागेल. विशाल माद्रे याची अष्टपैलू गुणवान खेळी, ज्याच्या जोरावरती हरलेले सामने सुद्धा खुटारीने जिंकलेत, हा इतिहास आहे. प्रहार केलाय अगदी लॉंग ऑफ कडे फटका टाकण्याचा प्रयत्न, परंतु काहीसा कमकुवत फटका इथे खेळला गेला. तिथे अगदी एकच धाव इथे कंप्लीट होताना पाहायला मिळते. आणि हे पाहता अगदी अकाउंट्स ओपन केले, 1 धाव लागते. अगदी निश्चितच प्रत्येक संघांसाठी 2 रिव्ह्यू सिस्टम इथे अवेलेबल आहे, कारण पंचांना सुद्धा चॅलेंज करण्याची ही भूमिका आहे. ही आयोजकांनी आपल्यासाठी अवेलेबल केली आहे. ही सुद्धा तितकी जमेची बाजू आहे, कारण तांत्रिक जर विचार केला तर पूर्णपणे लाईव्ह डिपार्टमेंटची एक चांगली मुहूर्तमेढ इथे आपल्याला पाहायला मिळते. लॉंग ऑफ कडे फटका टाकण्याचा प्रयत्न, वाकळांचा हा क्षेत्ररक्षक रोहित हिटमॅन हा झेल पकडलाय आणि अशा रीतीने लागतोय पहिला धक्का चैतन्येश्वर 11 खुटारीला आणि खेळाडू बाद होतोय मयूर माद्रे. हा खेळाडू बॅक टू द पवेलियन इथे आपल्याला जाताना पाहायला मिळतो. खेळाचं पहिलं पूर्वार्ध पाहिलं तर पहिल्या पूर्वार्धामध्ये अटके पार झेंडे रोवणं हे खूप गरजेचं आहे. आणि हे पाहता निश्चितच अगदी पिवनचं पहिलं षटक हे प्रगतीपथावरती आहे. गोलंदाज दीपेश भोईर गोलंदाजीच्या माध्यमातून दीप प्रज्वलन त्याच्या माध्यमातून केलं जातं. पहिला बॉल निर्धाव, त्यानंतर आली एक एकेरी धाव. आता पाहिलं आपण विकेटचं बदन, तात्काळ फलंदाजाचा काटा इथे गोलंदाज दीपेश भोईरनं इथे साध्य केला. याच गोलंदाजासाठी, या गोलंदाजीसाठी हा गोलंदाज ओळखला जातो आणि ती ओळख सध्याच्या घडीला त्याच्या माध्यमातून इथे प्रस्तावित केली जाते. वैदेही हर्षिक 11 वाकळणसी हा संघ या नावानं आज इथे खेळताना पाहायला मिळतो. वाकळण गावचा प्रत्येक संघ हा महाराष्ट्रामध्ये रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये या संघाची प्रामुख्याने एक वेगळी आपण छाप पाहतो. या गावचा प्रत्येक संघ त्याच ताकदीने आपण खेळताना पाहिले. मग अ असो, ब असो किंवा क असो, त्यांची ताकद ही खूप वेगळी आहे. परंतु चैतन्येश्वर खुटारी संघाची प्रामुख्याने ओळख आहे एक गाव एक संघ, एक संघटनेनं एका जुटीनं खेळताना आपण खुटारी संघाला पाहिले. कधीच हा संघ अ आणि ब न खेळत नसतो, तो अगदी चैतन्येश्वर या नावानं खेळतो. हा इतिहास आहे. अगदी त्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावरती अनेक ऐतिहासिक सामने या संघाने जिंकलेत. रिवर्सचा बेतात बादशाह कृष्णा पाटील कानपोली हे सुद्धा या लढतीला एन्जॉय करतायत, त्यांचं मनपूर्वक स्वागत. खरं तर या स्पर्धेमध्ये हा संघ अगदी बाईकचा मानकरी ठरला होता. हा इतिहास, कारण ही स्पर्धा गतवर्षी एक वेगळ्या ढंगामध्ये पाहिली, याही वर्षी त्याच ढंगामध्ये ही आपल्याला इथे आयोजन पाहायला मिळतं मुरबी गावामध्ये. प्रहार केलाय फर्स्ट स्लिप मध्ये पाटमोरी, चांगल्या दर्जाचा झेल इथे कन्वर्ट होतो आणि लागतोय झटका क्रमांक 2. टीम उत्तमरित्या खेळ साकारत असताना खुटारीला
हा दुसरा धक्का. अगदी संपूर्ण ग्रामस्थांचा सहभाग या स्पर्धेमध्ये, ज्येष्ठांचा आशीर्वाद आहे, युवा पिढीची साथ आहे आणि संपूर्ण स्वर्गीय जीवा भोईर RMSK YCC सिद्धी प्रतिष्ठान मोरबी आयोजित या स्पर्धेचा आपल्याला वेगळा थाट पाहायला मिळतो. अगदी विश्वनाथरावांचं कार्य अपरंपार गाजावा आणि त्यांच्या कार्याचा उजाला म्हणून स्वर्गीय विश्वनाथ ठाकूर या स्मृती चषकाचा आपल्याला हा इथे थाट पाहायला मिळतो. प्रत्येक व्यक्तिमत्वाची, प्रत्येक ग्रामस्थाची इथे प्रचंड मेहनत आहे आणि या मेहनतीतून एकजुटीचं प्रदर्शन या ठिकाणी पाहायला मिळतं. पहिलं षटक पाहिलं जिथे 2 गड्यांचा खात्मा राहिला आणि धावा बनताना पाहायला मिळाला 3. तिरंगी भूमिका साध्य केली दीपेश भोईरनं. आता येतोय बॉलिंग ट्रॅक वरती मयुरेश भोईरचा वापर केलाय टीम वाकळन. नेक्स्ट बॉल बन्नाट वेल बॉलिंग अटॅकिंग बाण आहे. दीपून ज्या दर्जाची गोलंदाजी साकार केली, हार्दिक पांड्या स्टाईल गोलंदाजीची सफर राहिली आणि इथे तोच बाणा द्वितीय षटकादरम्यान बॉलिंग ट्रॅकवरती मयुरेश भोईर आपली लकब दाखवतो. पहिला बॉल राहिला डॉट, अगदी रॉयल थाट आणि या थाटामध्ये ही गोलंदाजीची सफर आहे. प्रहार केलाय, अगदी बॅकवूडला जात हुक करण्याचा प्रयत्न, परंतु काहीच रोखलंय. 2 धावा प्राप्त होत आहेत. या खेळीच्या माध्यमातून किरणोत्सव टाकण्याचे प्रयत्न आहेत आणि फलंदाज किरण म्हात्रे त्याच्यामध्ये नेहमीच माहीर राहिले. त्याच्या साथीने विकी म्हात्रे अगदी एकही चेंडू तो खेळला नाहीये, परंतु किरणचा विचार केला 5 चेंडूमध्ये फक्त 4 धावा त्याने बनवल्या, परंतु या धावा पोषक नसाव्यात चैतन्येश्वर क्रिकेट संघ खुटारी संघासाठी. प्रहार गेलाय अलंद कारपेट डीपकडे हा चेंडू ट्रॅव्हल होतो. दीपू त्या ठिकाणी सज्ज असतील आणि अंतिम टप्प्यामध्ये बॅकअप साठी आले होते. एक चांगले माणस साध्य केले फिल्डिंग डिपार्टमेंटच्या माध्यमातून. दीपून पूर्णपणे चेंडूवरती झडप घातली आणि आपल्या सांघिक कोठ्यासाठी अगदी या खेळाडूनं धाबा वाचवल्या. या चेंडूगोनी घेत आहेत 2 धाबा. 2 संघाची धावसंख्या चैतन्येश्वर क्रिकेट संघ खुटारी संघ जाऊन पोहोचतोय 2 गडी बाद 7 धाबा. या लढतीमध्ये सत्ता गाजवण्यासाठी दोन्ही संघ आपली ताकद समर्पित करतील. लॉंगॉनकडे चांगला असेल शिवदास गायकर ऑन फायर. शिवानं हा जिगरबाज झेल पकडलाय. जर्सी क्रमांक 17 डिव्हिलियर्स स्टाईल नेहमीच एक चांगलं फिल्डिंग डिपार्टमेंट त्याने साध्य केलंय आणि हे पाहता अगदी झटका लागतोय. 3रा किरण सारखा धाकड काढो आता मात्र पाठमोरी परतलाय. वारंवार गडी कोसळणं ही काहीशी डोकीदुखी आहे आणि हे पाहता अगदी पहिल्या पूर्वार्धामध्ये समय सूचकतेनुसार एक चांगली साझेदारी, एक चांगली भागीदारी, मॅरेथॉन इनिंग ही साध्य करावी लागेल खुटारीला. आणि आता खेळाडू येतोय जर्सी क्रमांक 03 विशाल. एक अष्टपैलू गुणवान खेळीच्या जोरावरती अनेक लढतीमध्ये त्याने आपला वेगळा बाणा प्रस्थापित केलाय असा हा बाहुबली खेळाडू विशाल मात्रेची दांडी गुल पॉवरफुल गोलंदाजी साकार केली जाते. मयुरेश भोईर ऑन फायर पाठोपाठ लगातार 2 फलंदाजांचा खात्मा, 2 फलंदाजांची कत्तल, अगदी कातिली गोलंदाजी त्यांनी ते सफर केली आहे आणि लागतोय पाठोपाठचा दुसरा धक्का आणि इथे गडी कोसळत आहेत. निश्चितच 4 फलंदाज जलद गतीनं बाद होणं ही काहीशी धोक्याची घंटा आहे. आता उत्तरार्धामध्ये गोलंदाजी सुद्धा पोषक करावी लागेल, परंतु सन्मानजनक धावसंख्येकडे आता प्रस्थान करावं लागेल फलंदाजी करणाऱ्या चैतन्येश्वर खुटारीला. अगदी चेतनापूर्वक चैतन्य संचारावं त्या दर्जाचे काहीशे स्ट्रोक इथे सिलेक्शन करावे लागतील आणि त्याच्या जोरावरती अगदी सन्मानजनक धावसंख्येकडे प्रस्थान करण्याचा काही मनसुबा असणार आहे. प्रहार केलाय अगदी कलाई हातांचा चांगला उपयोग आहे. दीपेशच्या अगदी डोईवरून हात दागलाय. बलवान फटका डीप मिडविकेटच्या डोईवरून हा आपण षटकार पाहिला. अगदी फलंदाजाची हातांची ताकद किती आहे हे त्यानं समर्पित केलं. सहज गतीनं हा फटका खेळलाय. मोरबी संघाच्या माध्यमातून आम्ही विकीला पाहिले अशा दर्जाचे फटके खेळताना त्या दर्जाचा काहीसा बाणा इथे एताक्षणी आक्रमकतेनं दाखवलाय. दाब आहे आकाश माद्रे. अवकाशाला चुंबन घेणारा हा फटका
बेधुंद पद्धतीने खेळलाय, जिथे आल्या 6 धावा. या 6 धावेनं अगदी खूप बळ प्राप्त होतोय. 4 गड्यांचा खात्मा, 13 धावा धावपटलावरती. सहज गतीनं हा फटका खेळला. वाकड्यांचा राखीव काढू काहीसा अचंबित राहिला, कारण हा आपण फटका पाहिला. वीर त्या ठिकाणी सज्ज होता, अगदी शूरवीर हा फटका खेळला विशाल आकाश मात्रेनं. नुकता विशाल बाद झाला, परंतु दबाव छेडला जातो. दबाव तंत्राच्या मनगटीवरती पाय देत हे इथे फटके खेळले जात आहेत. या स्पर्धेतील अगदी कटआउट्स येता क्षणी प्रेमात पडावेत अशा आपण हे कटआउटची रचना पाहायला मिळते. अगदी राजकारणातील अनेक राजकारण्यांच्या आपण कटआउट्स पाहतो. अगदी ही सुद्धा एकमेव स्पर्धा पाहतो ज्या स्पर्धेमध्ये अनेक राजकारण्यांचे आपण फोटोज पाहतो. अगदी सर्व गुण संपन्न हे असं आपल्याला आयोजन पाहायला मिळतं. आणि मोरबी गावचं क्रिकेट हे एक आगळ्या वेगळ्या उंचीवरती पाहतो आणि त्यांच्या माध्यमातून नेहमीच एक पारंपरिक मैदान हा आयोजित केला जातो. त्यातील हा स्वर्गीय विश्वनाथ ठाकूर स्मृती चषकाचा आपण थाट पाहतो. रॉयल थाट आहे. अगदी एक जोटीनं एक संघ पद्धतीनं या स्पर्धेचं आपण इथे आयोजन पाहू शकता. आणि सध्या घडीला जर पाहिलं तर नाईट स्पर्धा ठेवणं हे ऐऱ्या गैऱ्याचं काम हे मुलीच राहिलं नाहीये. लाखो रुपयांची भांडवल असते आणि तो मोठा भांडवल हा उभं करावा लागतो, परंतु खेळीच्या माध्यमातून फलंदाज एक आगल्या वेगळ्या ढंगामध्ये खेळतो आणि आपल्या सांघिक कोट्यासाठी पूर्णपणे धावसंख्येचं भांडवल हे उभं केलं जातं. आणि येतोय बेधुंद करणारा हा फटका, जिथे आल्या 6 धावा षटकार. राईट मोर द विकेट मारा केला होता मानसनं आणि या मानस विरोधात हा आपण फटका पाहिला. क्षेत्ररक्षक तैनात होते. चांगला प्रयत्न होता शिवदास गायकरचा. अगदी हनुमंत उडी त्यानं लगावली होती आणि त्यात नंतर अगदी हा चेंडू आतमध्ये फेकण्याचा काहीसा मनसुबा त्यानं आखला, परंतु अटके पार, चमकदार, शानदार, रुबाबदार हा आपण फटका पाहिला, जिथे आला षटकार. धावा आता अति वेगानं पुढे मार्गस्थ होत आहेत. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अगदी 19 धावा. चैतन्येश्वर 11 खुटारी. नेक्स्ट बॉल, अगली पेशकश, परफ्यूम बॉल, परफेक्ट बॉल, मॅजिक बॉल. अचंबित करणारा हा चेंडू सफर केलाय मानस नामक गोलंदाजानं. अगदी मानस सुद्धा आक्रमक शैलीनं गोलंदाजी करू शकतो हे त्यानं दाखवून दिलं, कारण पहिलाच बॉल जिथे षटकार आल्यानंतर तात्काळ या गोलंदाजानं कमबॅक साधले. ही खासियत आहे मानस या गोलंदाजाची. नेक्स्ट बॉल, ओहो, वेगळ्या ढंगामध्ये हा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. समोर पाहायला मिळतो खुटारी संघाचा खेळाडू विकी माद्रे. अगदी रिवर्स फटका खेळण्याचा प्रयत्न होता. रिवर्स फटका म्हटला तर दुधारी तलवार चले तो दुश्मन की, नाही तो खुद की गर्दन कट जाए. या दर्जाच्या फटक्याचा वापर इथे या फलंदाजाच्या माध्यमातून राहिला, परंतु अपयश या खेळाडूला आपण लाभताना पाहिलं. नेक्स्ट बॉल, ओहो, सुरेखरित्या हा फटका टोललेला आहे, परंतु फटका काहीसा फसलाय. क्षेत्ररक्षक तैनात होते. दीपू त्या ठिकाणी पुढे सरसावले. सांघिक कोट्याचं पूर्णपणे एकजुरीचं कार्य पाहिलं, परंतु झेल भूदान होताना पाहायला मिळतो. आणि तत्वर घेतलेला अगदी या चेंडू गणिक 2 धावा, 2 सांघिक कोठा अगदी पुढे मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 21 या धावसंख्येवरती. 4 गडी बाद ही आपण सुस्थिती पाहतो. पहिल्यांदा विकेट कोसळले, परंतु आता पूर्णपणे डागडुजी करण्याचे प्रयत्न हे अविरतपणे आपण जारी असल्याचं पाहतो. आणि या दर्जाचा काहीसा खेळ हा इथे साकार करावा लागेल. प्रहार केला, काउंटर अटॅक, व्ही शेप मध्ये हा फटका खेळलाय आणि इथे येईल चमकदार असा हा षटकार. ऑफिशियल अंपायर हरिभक्त पारायण दीपक पाटील सरांची आपल्याला अदाकारी पाहायला मिळते. स्क्वेअर लेग पंच म्हणून अगदी या गावचं भूषण अर्थातच सुनीलजी पाटील सर मोरबी आणि त्यानंतर अगदी द्वारकानाथ चोरगे सर बेलवली. अगदी ग्रामीण टेनिस क्रिकेट जगतामध्ये पंचांचं कार्य भूषवणं हे खूप कठीण आहे. समालोचन करणं खूप सोपं आहे, परंतु पंचांची भूमिका साकार करणं हे सर्वाधिक कठीण कार्य आहे. आणि ते कठीण कार्य हे आमच्या त्रिमूर्ती अंपायर टीमच्या माध्यमातून इथे साध्य केलं जातं. त्यांचे कौतुकास्पद कार्य या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतं. अगदी आडव्या बॅटने हा फटका खेळला. खरा फिल्डिंग बॅकअप चांगलं राहिलं. बॅकअपसाठी वाकलनचा चित्ता मित्र म्हणेन रोहित हिटमॅन अशी फिल्डिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. या दर्जाची फिल्डिंग जेव्हा साकार होते तेव्हा उत्तरार्धामध्ये मोठं बळ हे प्राप्त केलं जातं. आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये फिल्डिंगच्या माध्यमातून टीम वाकलन पूर्णपणे कार्य
हे समर्पित केले. पहिल्या 3 षटकांचा खेळ हा अतिवेगाने संपन्न झाल्यानंतर 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीम खुटारी जाऊन पोहोचते अगदी 29 या धावसंख्येवरती. खेळाचं पहिलं पूर्वार्ध जारी असल्याचं पाहायला मिळतं. आज क्रिकेट रसिकांची तुफान गर्दी आहे. जणू काही या मैदानाला छावणीचं स्वरूप आले त्या दर्जाचा काहीसा क्रिकेट रसिकांचा आपल्याला माहोल पाहायला मिळतो. लाखो रुपयांचं भांडवल हे उभं केल्यानंतर एखादी नाईट स्पर्धा ही यशस्वीरित्या पार होते. हे आपण याची देई याची डोल आपण पाहू शकता. एखाद्या बापाला आपल्या मुलीचं लग्न करण्यामध्ये जेवढी कठीणाई निर्माण होते त्यापेक्षा 100 पटीने आयोजकांमध्ये ही कठीणाई निर्माण असते. परंतु इथे गोलंदाजावरती आक्षेप नोंदवलाय आणि हे पाहता अगदी गोलंदाज येतोय बॉलिंग ट्रॅकवरती. पुन्हा एकदा मयुरेश भोईर. पहिलं षटक अगदी आपण दीपेश भोईरचं पाहिलं, त्यानंतर पाहिलं आपण मयुरेश भोईरला. मयुरेशनं चांगले षटक हाताळलं. ऑन स्क्रीन इथे चेकअप केलं जाईल. गोलंदाज तयार. ओहो प्रहार केलाय. कव्हर ड्राईव्हचा देखील फटका कन्वर्ट केलाय. 1 धाव, त्यानंतर 2 धावा जलदगतीने प्राप्त होता. बॅकअपसाठी चांगलं बॅकअप पाहायला मिळतं. मानस त्या ठिकाणी सज्ज होते. धावसंख्येची आस होती परंतु कंट्रोल रूम कडे इथे निर्णय सोपवलाय. काहीसा निर्णय कंट्रोल रूम कडे पाहायला मिळेल. डिसिजन पेंडिंग आहे. निर्णयाची प्रतीक्षा केली जाईल. स्वर्गीय सर कंट्रोल रूम मध्ये दाखल आहेत. मोंटी पाटील यांची प्रचंड मेहनत पाहतो. अगदी कंट्रोल रूम मध्ये सातत्याने ते जॉईंट आहेत आणि हाच बाणा खूप बळ प्राप्त करतो. कारण कुठल्या प्रकारे या स्पर्धेमध्ये गालबोट नाहीये. एक संघ पद्धतीने हे आयोजन सध्याच्या घडीला आपण पाहायला मिळतो. अगदी tenniscricket.in माध्यमातून 7 समुद्र पार या स्पर्धेला पाहिलं जातं आणि पाहू शकता सेफ आहे. घरामध्ये सुखरूपरित्या हा खेळाडू प्रस्थान करतो. येणारे पुढील फलंदाज पाहू शकता आपण निश्चितच आकाश, त्याच्या साथीने विकी. या फलंदाजांनी खेळ सावरलाय. 4 गडी अतिवेगानं बाद झाल्यानंतर सांघिक कोट्यासाठी एक मोठं बळ प्राप्त करण्यासाठी ही जोडी आता व्याप्त पद्धतीनं फटकेबाजी इथे साध्य करते आणि हे पाहता अगदी धाव पुस्तकावरती वेगानं पुढे मार्गस्थ होत आहेत. 32 प्रहार केला आपल्याच फॉलोथ्रूमध्ये. चेंडू इथे अडकवला जातो. अगदी निर्धाव चेंडूची आपल्याला समाप्ती पाहायला मिळते. हा गोलंदाज वेगळ्याच ढंगामध्ये सद्यस्थितीला गोलंदाजीची आखणी करतो आणि मयुरेश भोईरनं जे द्वितीय षटक हाताळलं होतं अगदी 5 चेंडू चांगले त्याने सफर केले. अखेरच्या चेंडूवरती षटकार लागल्यानंतर सुद्धा अगदी 10 धावा त्याने खर्च केल्या आणि पुन्हा एकदा संगणकाच्या माध्यमातून या गोलंदाजाची नियुक्ती केली गेली आणि त्यानुसार अगदी युक्तिशीर ही गोलंदाजीची आखणी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. अगदी बाकफुटला जात अगदी बैठक फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु लाईन लेंथ मध्ये काहीशी आपल्याला बिघाडी पाहायला मिळते. ऑफिशियल अंपायर सुनील पाटील सरांचा इशारा तो वाईट बॉल. धावसंख्या 1 आकार घेईल. सांघिक पुढे मार्गस्थ होतो. 33 धावा. एक डॉट पहिला पुन्हा एकदा दुरुस्त केली जाते. 33 धावा धाव पुस्तकावरती लागताना पाहायला मिळत आहेत. नेक्स्ट बॉल. प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक गायकर त्या ठिकाणी सज्ज होते. शिदाच्या माध्यमातून हा खास हा झेल तिथे कन्वर्ट होतो आणि अजून एक झटका लागतोय. झटका क्रमांक 5 पंचतारांकित गोलंदाजीची इथे आपल्याला आखणी पाहायला मिळते. अगदी हरिभक्त पारायण अगदी वारकरी संप्रदायातील सुद्धा मान्यवर या मंचकावरती आपण पाहतो. कला क्रीडा सांस्कृतिक वारसा जतन करणारं प्रत्येक व्यक्तिमत्व या मंचकावरती. याचा पण स्पीडली कळायचं. जसा फलंदाज बाद होईल तात्काळ आपण नवीन फलंदाज वेगानं पुढे मार्गस्थ करायचंय. 33 धावा लागतायत. 33 धावसंख्येचं गुलमोहर हे धावपटलावरती फुललंय आणि या षटकामधील अगदी 3 चेंडूंचा खेळ हा अद्याप शिल्लक आहे. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा सज्ज होतोय. मयुरेश भोईर एक विख्यात बाणा त्याच्या माध्यमातून अवगत केला जातो. नेक्स्ट बॉल. ओहो रोखलंय अगदी खेळपट्टीवरती आपण बॅट ब्रश होताना पाहिली आणि त्यानंतर अगदी यष्टांच्या मागून पूर्णपणे जोरदार आपण अपील पाहिली. तंत्रशुद्ध अंपायरिंग, तंत्रशुद्ध बाणा त्रिमूर्ती अंपायर टीमच्या माध्यमातून लालकंद बाणा त्यांच्या माध्यमातून पेशकश केला जातो.
ही भूमिका सुद्धा खूप देखणी पाहायला मिळते. प्रहार, प्रत्येक चेंडूगणिक प्रहार करणं काही संगलट आलंय. नवीन आलेला काढो चैतन्येश्वर खुटारी संघाचा नीरज मात्र आपलं अधिराज्य गाजवण्यासाठी या ठिकाणी सज्ज आहे. खेळाच्या पहिल्या पूर्वार्धामध्ये ज्या धावा सध्या घडीला येत आहेत या काहीशा पुरुष नसाव्यात, या दृष्टिकोनातून काहीशे वेगळे डावपेच फलंदाजी करणाऱ्या चैतन्येश्वर क्रिकेट संघ खुटारीला एक दमदार कामगिरी ही साध्य करावी लागेल. अगली पेशकश, काउंटर अटॅक, वन टप्पा सीमा पार, शानदार चौका. अगदी पुन्हा एकदा वेल घेतला जाईल परंतु ऑफिशियल अंपायर टीम यांचा इशारा येतोय. चौकार आहे, सॉफ्ट सिग्नल, परंतु फिल्डिंग करणाऱ्या टीमनं बॅटिंग रिव्ह्यू आहे. हॅट फॅक्टर अगदी उंचीसाठी इथे रेफर केलंय. चौकार आलाय परंतु कंट्रोल रूम कडे आपण रिव्ह्यू सिस्टमचा इथे वापर केलाय आणि त्यानंतर अगदी कंट्रोल रूम मध्ये पूर्णपणे चाचपणी केली जाते. या चेंडूगणिक अगदी एक्झॅक्टली चेंडूची उंची किती आहे हे हेरलं जातं, हे पाहिलं जातं. धावसंख्या आता वेगवान होतीये आणि पाहता इट्स अ फर डिलिव्हरी, सुरक्षितरित्या हा चेंडू हाताळलाय परंतु आला चौकार. या 4 धावा काहीशा बळ प्राप्त करून देतील टीम खुटारीला. हलवार पद्धतीनं क्रिकेट रसिक राजा पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये जॉईन होतोय, त्यांचं मनपूर्वक आम्ही स्वागत करतो. कारण याच क्रिकेट रसिकांमुळे प्रत्येक गावचं क्रिकेट हे एक आगल्या वेगळ्या उंचीवरती पाहतो आणि म्हणू शकता आपण जिथं तिथं खेळत तुझं दिसू लागलं र क्रिकेट, तुझ्या खेळाचं र आम्हाला याड लागलंय. क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक मोठ्या गर्दीनं अगदी प्रत्येक स्पर्धेमध्ये येत असतात, त्यांचं करतो आम्ही मोस्ट वेलकम. 4 षटकं अतिवेगानं समाप्त झाली. 5 गड्यांची कत्तल, 37 धावा पुस्तकावरती लागतायत. नीरज आणि आकाश या फलंदाजांनी आपल्या संघाला सावरलं. एक चांगली भागीदारी रचण्याच्या इरेशेनं सध्या घडीला इथे आपल्याला खेळ पाहायला मिळतो. त्या दर्जाचा काहीसा माहोल फलंदाजीच्या माध्यमातून त्यांनी प्रस्तावित केलंय परंतु अखेरचा गोलंदाज येतोय वाकळणचा निशांत भोईर. शांतीत क्रांती घडवण्याचे काहीसे मनसुबे आहेत. जर्सी क्रमांक 25 आता आक्रमक होतोय आणि आकाशच्या बाडमधून आकाशमय गगनभेदी हा आपण फटका पाहतो. जिथे आलाय हा बलवान षटकार. अशा भूत नजरेनं पंचांगड इथे पाहिलं जातं परंतु तर इथे रेफर केलाय हाईट साठी. नक्कीच एक्झॅक्टली उंची पाहिली जाईल. पुन्हा एकदा काहीस डिसिजन आपल्याला पेंडिंग पाहायला मिळतो आणि या वेलेमध्ये अगदी मॅच बॉल सुद्धा वापस येतोय. इट्स अ फेअर डिलिव्हरी, सुरक्षितरित्या पुन्हा एकदा हा चेंडू हाताळलाय परंतु तिथे आल्या 6 धावा या काहीशा बल प्राप्त करून देतील फलंदाजी करणाऱ्या खुटारी संघासाठी. अति वेगानं आता धावा पुढे मार्गस्थ होत आहेत. ओमी पाटील नेवाली आपले मनपूर्वक स्वागत. आज ऑरेंज आर्मी चांगल्या दर्जाचा खेळ करताना पाहिजे. नेवालीने सामना जिंकलाय परंतु नेवाली संघ थांबायचं, कदाचित विनर टू विनर हा सामना पाहायला मिळेल. चांगला फटका कन्वर्ट केला जातो. स्क्वेअर कटची आपण नजाकत पाहिली आणि त्यानंतर लेट कट खेळलाय. हा येतोय हा बलवान चौकार. 4 धावा काहीशा बल प्राप्त करतील. चेंडूचा मेरिट पाहून खेळाची उत्पत्ती ते साकार केले जाते आणि मैदानाच्या चौफेरे फटके सध्याच्या घडीला येताना पाहायला मिळतात. 4 चेंडू 19 धावसंख्येवरती खेळतोय आकाश. प्रकाशमय कार्य आकाश या काढूचं राहिलं. मातबर फलंदाज अगदी कमी धावसंख्येवरती बाद झाल्यानंतर मोर्चे बांधणी ही चांगली आखली जाते. मोहीम फत्ते करतोय खुटारीचा आकाश आणि आकाशमय फटके त्याच्या बाटमधून सातत्याने येत आहेत. हे काहीशी ताकद वाढवतील खुटारी संघासाठी.
येणाऱ्या उत्तरार्धामध्ये, परंतु कमकुवत फटका खेळलाय. मिड विकेट कडे क्षेत्ररक्षक तैनात आहेत. हिटमॅन न पकडलाय. अजून एक दमदार झेल रोहितच्या माध्यमातून. हा देखना कॅच इथे जज केला जातो. अगदी रनिंग कॅच पकडणं खूप कठीण असतं. अगदी काही काळ चेंडू हवेमध्ये मुक्त संचार करताना पाहिला. डीप मिड विकेट कडे चेंडू ट्रॅव्हल होत असताना अगदी मिड विकेट कडे हा खेळाडू धावत आला आणि रनिंग कॅच त्याने पकडली आणि हिटमॅनच्या माध्यमातून हा दर्जेदार झेल तिथे आपण कन्वर्ट होताना पाहिला. अशा दर्जाचे झेल पकडल्यानंतर आत्मिक बळ हे मोठं प्राप्त होतं आणि ती भूमिका सध्या घडीला अवगत केली जाते. वाकलनचे हे क्षेत्ररक्षक अगदी चित्त्याच्या वेगानं आपली कार्यप्रणाली पूर्णपणे साध्य करताना पाहायला मिळतात. धावसंख्या धावपटलावरती 6 गडी बाद 47. गोलंदाज तयार. ओहो, पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न, रिंगण तोडण्याचा प्रयत्न राहिले, परंतु ते यश प्राप्त होता आलं नाहीये. फक्त एकच धाव मिळते पहिल्या पूर्वार्धातील. अगदी 2 चेंडूंचा खेळ अद्याप शिल्लक आहे. 6 गडी बाद 48. धावसंख्येची मुहूर्तमेढ ही सध्या घडीला पाहायला मिळते आणि निश्चितच जर पाहिलं तर 48 धावा लागतायत. 2 चेंडूंचा कार्यकाल हा अद्याप शिल्लक आहे. गोलंदाज तयार. ओहो, प्रहार गेलाय. चेंडू हवेमध्ये मुक्त संचार करतोय. क्षेत्ररक्षक पुढे आले होते. प्रवीण त्या ठिकाणी सज्ज झाले होते. प्रावीण्यपूर्वक फिल्डिंगचा मुजोरा टीम वाकलन संघाच्या माध्यमातून साध्य झालाय. प्रवीण असेल, मानस असेल, शिवदास गायकर असेल, त्यानंतर हिटमॅन रोहितला पाहिलं. चांगले झेल दीपू असेल, चांगली फिल्डिंग राहिली वाकळांची आणि त्याच्या जोरावरती काहीशा धावा रोखल्यात. मी तर म्हणेन पहिल्या पूर्वार्धामध्ये त्या येणार उत्तरार्धामध्ये काहीशा पोषक वातावरणामध्ये घेऊन जातील. अखेरचा बॉल काउंटर अटॅक आपल्याच फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न काढून बॉलची नामी संधी होती, परंतु झेल भूदान इथे आपण होताना पाहिला आणि या अखेरच्या चेंडूगणिक आलेल्या 2 धावा आणि या 2 संघाची धावसंख्या धाव पुस्तकावरती आपल्याला बनताना पाहायला मिळते. चैतन्येश्वर 11 खुटारी संघ जाऊन पोहोचतोय 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 52. वाकलन सी हा संघ या नावाने खेळतो. त्यांच्या पुरस्कर्त्यांचं मनपूर्वक इथे स्वागत केलं जाईल. खेळाच्या पहिल्या पूर्वार्धामध्ये अगदी धावा बनताना पाहिल्या 52 आणि जिंकण्यासाठी अगदी आवश्यकता आहे ती 53 धावसंख्येची. थँक्यू. गोलंदाजीवरती अगदी 16 धावा बनताना पाहिल्या. एकही गडी बाद त्याला करता आला नाहीये. पुन्हा एकदा पाहिलं मयुरेश भोईरला, ज्यानं धावा खर्च केल्या 8. रॉयल थाटामध्ये मयुरेश भोईरच्या पण गोलंदाजी पाहिली. पुन्हा एकदा 1 विकेट त्यांनी संपादन केला. मयुरेशनं अगदी एकूण 18 धावा देत 3 फलंदाजांचा खात्मा केला आणि अखेरच्या षटकागणिक पाहिलं आपण काढू निशांत भोईरला पहिल्या 2 चेंडूंमध्ये 2 मोठे फटके प्राप्त झाल्यानंतर या गोलंदाजानं चांगलं कमबॅक साध्य केलं. पहिल्या पूर्वार्धामध्ये धावा लागल्या 52 आणि उत्तरार्धामध्ये जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 30 चेंडू 53 धावा. कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईंट होतील आमचे वरिष्ठ समालोचक प्रवीणजी अजुने सर कळंबोली. धन्यवाद रोशनजी पाटील शिरवली यांचा आवाज मात्र आपण या खेळाच्या पूर्वार्धामध्ये पाहिला. 53 धावा धावफलकावरती आल्यात विजयासाठी. 52 धावा खरं तर धावफलकावरती आल्यात. 53 धावांचं लक्ष आणि या लक्षाचा पाठलाग करण्यासाठी मात्र वाकलन सी संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय.
वाकलन संघाची एकूणच जर आपण पाहिली ना तर दहशत प्रत्येक मैदान आपण म्हणतो ना की मैदान कोणतंही असो दरारा हा नेहमी आमचाच राहणार असा हा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. परंतु या विभागातला सर्वाधिक यशस्वी आणि सर्वाधिक आम्ही म्हणेन की भ्रमंती करणारा कोठारी संघ देखील त्यांच्यासमोर एक डिसेंट टोटल धावफलकावरती उभारतोय. 52 धावा उभारल्या गेल्या, 53 धावांचं लक्ष आहे. हे लक्ष म्हणावं तितकंसं सोपं नाही आहे आणि म्हणावं तितकंसं अवघडही नाही आहे. 30 चेंडू 53 धावांचं हे लक्ष डोळ्यासमोर घेऊन सलामीच्या जोडीमध्ये बरंचसं डिस्कशन आपल्याला पाहायला मिळतंय. एकूणच चेंडूचं परीक्षण झालंय. 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होण्यासाठी सज्ज होत आहेत आणि इथून मात्र सुरुवात कशा प्रकारची असणार, कारण पहिली 2 षटकं ही सर्वाधिक महत्त्वाची असतील. या धावांचा पाठलाग करताना पहिल्या 2 षटकांवरती संपूर्णपणे सामन्याचं भवितव्य हे आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार. त्यामुळे निवाली संघ जर आपण या ठिकाणी उपस्थित असाल तर आपल्याला देखील सूचना या ठिकाणी जरूर केली जाते की कदाचित यानंतर आपल्याला सामना खेळण्याची संधी मिळेल. त्यामुळे आम्ही अगोदरच आपल्याला सूचित केलं होतं, कारण या सामन्यातील विजेता संघ आणि निवाली संघ या 2 संघादरम्यानची कदाचित पुढची लढत आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळेच इनिंग ब्रेकमध्ये कोणत्याही प्रकारचा टॉस आपल्याला पाहायला मिळाला नाही आहे, कारण अजूनही आपल्याला अंतिम विजेता आजच्या दिवसामध्ये मिळालेला नाही आहे. दोनही मॅच ऑफिशियल्स मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना सुनीलजी पाटील सर पंच प्रमुख नक्कीच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि स्पर्धा म्हटलं ना तर स्पर्धांमध्ये पंचांची भूमिका ही सर्वाधिक महत्त्वाची असते. प्रेक्षकांचं आपण विशेष कौतुक करूया. खरं तर घड्याळाची वेळ आपल्याला दर्शवते आणि मोठ्या संख्येनं प्रेक्षक राजा अजूनही या स्पर्धा एन्जॉय करताना आपल्याला नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतात. हे दर्दी प्रेक्षक आहेत. क्रिकेटबद्दल असणारं त्यांचं जे प्रेम आहे ना ते प्रेम मात्र त्यांच्या उपस्थितीमधून आपल्याला जाणवत आहे. वाकलनचा संघ मैदानाच्या आतमध्ये येणार म्हटल्यानंतर तमाम क्रीडा रसिकांनी अलोट गर्दी मैदानाच्या दिशेनं जरूर केली होती आणि तोच संघ यावेळेला आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अगदी मुख्य मंचावरती बरेचसे आमचे आयोजक देखील आता थोडंसं रिलॅक्स होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. या स्पर्धा यशस्वीतेच्या दिशेनं वाटचाल करताना पाहायला मिळते. घेतली गेलेली जी मेहनत आहे आणि ती मेहनत आणि त्या मेहनतीच्या माध्यमातून फुललेली आजची ही 8वी रजनी आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. तर जाऊयात. ऑल सेट फॉर द रनचेस. 2 सलामीवीर फलंदाज दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. पंचांचा ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले. पहिलं षटक घेऊन गोलंदाज भारदस्त शरीर यष्टीचा गोलंदाज पहिलं षटक हाताळतोय. या ठिकाणी खोलामध्ये चेंडू टाकलाय. विकेटच्या अंतिम चरणामध्ये चेंडूचा मारा केलाय. निरुत्तर करण्याचा प्रयत्न होता. मयुरेश ऑन अ स्ट्राईक आपल्याला पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळाले. यॉर्क लेनचा चेंडू होता. बचावात्मक पवित्रा पाहायला मिळाला. गोलंदाजीचा विचार केला तर विशाल कामगिरी करण्यासाठी ओळखला जाणारा हा गोलंदाज विशाल नावारूपाला साजेशी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करणार का? एका धावेनं हा विजयाचा मार्ग सुखकर करण्याचा प्रयत्न. यावेळेला मात्र थोडासा बुचकाळ्यामध्ये टाकणारा चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर चेंडूनं वळण घेतलं आणि ते वळण मात्र कंट्रोल करू शकले नाहीये. कमालीची गोलंदाजी लेफ्ट आर्मर गोलंदाज विशालच्या माध्यमातून. यावेळेला फुलटॉस मध्ये कन्वर्ट केलाय. हात खुले करण्याची संधी आहे. शफल अक्रॉस द लाईन. चेंडूची लाईन कव्हर केली आहे आणि त्यानंतर मात्र चेंडूला भिरकावून दिलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि फाईनच्या मधून सीमा रेषेच्या पलीकडे चौकार. फुलटॉस मध्ये कन्वर्ट केला. उजव्या यष्टीच्या बाहेर उजवा पाय घेऊन गेले. लाईन पूर्णतः कव्हर केली आणि हे नवीन जे युवा खेळाडू आहेत जे हा सामना पाहतायत ना त्यांना हे पाहणं गरजेचं आहे. खरं तुम्हाला एखाद्या निष्णात गोलंदाजावरती जर का आक्रमण करायचं असेल तर त्याची लाईन आणि लेंथ तुम्हाला लवकर पिक करता येणं गरजेचं आहे. परंतु विशाल दमखम ठेवतो आपल्या गोलंदाजीमध्ये पुनरागमन करण्याचा. चौकार जरी आला असला तरी मात्र गोलंदाजीच्या माध्यमातून पुन्हा एकदा सामन्यामध्ये शिरकाव केला जाऊ शकतो. पहा यष्ट्यांच्या मागे उभा असणारा प्रत्येक खेळाडू आता आत्मविश्वास वाढवण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये करतोय. इथे पावलांचा वापर करण्याचा मानस होता फलंदाजाचा. चौकारानंतर पुनरागमन कसं केलं जातं याचं मूर्तिमंत उदाहरण विशालनं दाखवलंय. कमालीची गोलंदाजी गोलंदाज विशाल. परंतु पुन्हा एकदा चूक झाली आहे मैदानाच्या आतमध्ये आणि क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो की चुकीला माफी नाही. चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे येतोय. फलंदाजाच्या बॅटमधून हा दुसरा चौकार.
इथे रेफर केला गेलाय का? टेक्निकल टीमकडे कदाचित हा निर्णय रेफर केला गेलाय. ओव्हर वेस्ट हाईट, कमरेच्या उंचीच्या वरचा चेंडू आहे की नाही हे या ठिकाणी तपासलं जाणार. कदाचित त्याकरिताचा हा रिव्ह्यू आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चला, या ठिकाणी खेळाडूंना विनंती असेल की टीम मीटिंग अलाउड नाही आहे, खास करून कोठारी संघ. इक्वेशन जर आपण पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ मैदानावरती सुरू आहे. धावांचा या ठिकाणी जर पाहिलं तर विघ्नेश आमच्यापर्यंत माहिती देत आहेत. 9 धावा धावफलकावरती आल्यात. इट्स 9 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 3 निर्धाव चेंडू, 2 चौकार आणि 1 सिंगल सामन्याच्या पहिल्या चेंडूवरती. हे काहीसं चित्र आपल्याला पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळालं. तर यावेळेला नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय. आदर्श म्हात्रे यावेळेला गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतात. दोनही आघाडीचे गोलंदाज हे सर्वोत्तम गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला फाईनच्या क्षेत्रामध्ये चेंडू वळवलाय. कमालीचं जजमेंट पाहायला मिळत आहे आणि चेंडूवरती शेवटच्या क्षणापर्यंत नजर ठेवली आहे. कंप्लीट केला जातोय झेल. विकेट नंबर 1, पहिला फलंदाज इथे मात्र गमावलाय तो वाकलन सी या संघानं. शफल अक्रॉस द लाईन, इनफिल्ड क्लिअर करण्याचा मानस होता. 38 सर्कलच्या वरून हा चेंडू टोलावण्याचा मानस आदर्शला मात्र पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी मिळत आहे यश. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोहित भोईर. नाव रोहित आहे, जर्सी क्रमांक 45 आहे, हिटमॅन. यावेळेला साबित होणार का आपल्या संघासाठी? 9 धावा धावफलकावरती आल्या. 53 धावांचं लक्ष आहे. थोडासा संत खेळ मैदानाच्या आतमध्ये आणि वातावरण जर पाहिलं तर खेळाडू कक्षामध्ये देखील थोडंसं शांत वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे. कोठारी संघ देखील फारसं एन्जॉयमेंट मैदानाच्या आतमध्ये नाही आहे. ओळखतायत की वाकलन सारखा संघ समोर आहे आणि अशा संघासमोर तुम्हाला रिलॅक्स होण्याची संधी खूप कमी मिळेल. आणि ज्यावेळेला सामना तुमच्या आवाक्यामध्ये येईल ना, त्यावेळेला मात्र विजयाचा जल्लोष हा नक्कीच त्या संघाकडून पाहायला मिळेल. यावेळेला आडव्या बॅटनं प्रहार करण्याचा प्रयत्न होय. पंचांचं बोट आकाशाकडे. आदर्शला मात्र मिळते आहे बॅक टू बॅक दुसरी सफलता. फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन. रोहित आल्या पावली मात्र माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी जो एज लागला होता त्या एजचा आवाज या ठिकाणापर्यंत इतकी शांतता आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आणि खऱ्या अर्थानं हा क्रिकेट एन्जॉय करताना या तमाम क्रीडा रसिकांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. न्यू बॅटर इन ॲट नंबर 4 मैदानाच्या दिशेनं मार्गक्रमण करताना वाकलन संघ या स्पर्धेमध्ये दाखल झालाय. एकूणच जर पाहिलं तर एक स्वप्न उराशी बाळगून प्रत्येक संघ या स्पर्धेमध्ये दाखल होतो. स्वप्न असतं या स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्याचं. स्वप्न असतं या मानाच्या आणि सन्मानाच्या स्पर्धेला आपल्या नावावर करण्याचं. काही संघांचे स्वप्न हे पूर्ण होताना आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतात. काही संघ मात्र थोडंसं निराश, हताश होऊन या स्पर्धेला मात्र जड अंतकरणानं निरोप देताना आपल्याला पाहायला मिळतात. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये विकी जाधव. प्रवीण आणि विकी ही दोन खेळाडूंची जोडी आता मात्र संघाच्या डावाला सावरण्याचा प्रयत्न करतील. प्रवीण सलामीला आलेले फलंदाज. 5 चेंडू 8 धावांचं योगदान राहिले. 2 चौकार त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालेत. परंतु हे खेळाडू नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आहेत. आदर्श और हॅट्रिक. आजच्या रजनीमध्ये आपण निर्धाव षटक फेकणारा गोलंदाज साहिलला पाहिलं आणि कदाचित इन ॲक्शन साहिलला यानंतरच्या सामन्यामध्ये जरूर आपण पाहू. परंतु इथे मात्र हॅट्रिक बॉल होता. सरळ बॅटनं हा चेंडू खेळलाय. मिड ऑफ 38 सर्कलला तैनात आहे आणि जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवरती ताबा मिळवणार तोपर्यंत मात्र सिंगल धाव फलकावरती अंकित केली जाते. विथ दिस सिंगल स्कोर मूव्ज ऑन टू डबल फिगर. दुहेरी अंकामध्ये धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. इट्स 10 रन्स ऑन द स्कोर कार्ड. अजूनही 43 धावांची गरज. या षटकाचा विचार केला तर 3 चेंडू येणं बाकी आहे. पहिल्या 2 चेंडूवरती गोलंदाजाचं वर्चस्व पाहायला मिळालं. तिसऱ्या चेंडूवर सिंगल आली आहे. इथून वाकलन संघ कमबॅक करणार का? होय. बॅकफूट पंच पाहायला मिळतोय. बॉडीचं वेट ट्रान्सफर केला आणि बॅकवर्ड पॉइंट सीमा रेषेच्या पलीकडे पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू तटवलाय. 4 धावांकरता येतोय दमदार चौकार.
थोडासा अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर जाणारा चेंडू होता. खरं तर पॉईंटला क्षेत्ररक्षक तैनात होता, केवळ पॉईंटच्या क्षेत्ररक्षकाला क्लिअर करत बॅकवर्ड पॉईंटला मात्र येतोय हा दमदार स्ट्रोक, चौकार. मच निडेड बाउंड्री. 3 चौकार आतापर्यंत पाहायला मिळाले. 14 पैकी 12 धावा या चौकाराच्या माध्यमातून आल्यात. तर या दरम्यान आपण पाहिलं निलेशजी ठाकूर साहेब मुरबी, महेशजी मडवी साहेब मुरबी आणि हनुमंतजी ठाकूर साहेब मुरबी या मान्यवरांचं मात्र या ठिकाणी शुभागमन आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. वेलकम सर, आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. चौकारानं या ठिकाणी जरूर दमखम दाखवलाय. फलंदाजीचा संयम, एकाग्रता, गुणवत्ता या सर्वांचं यथार्थ दर्शन जर का तुम्ही मैदानावरती घडवू शकलात ना, कारण इतक्या मोठ्या स्पर्धेमध्ये ज्यावेळेला तुमचा संघ सहभागी होतो, ज्यावेळेला प्लेईंग 11मध्ये तुमची निवड होते ना, त्यावेळेला ती गुणवत्ता तुमच्या खेळामध्ये असते आणि म्हणूनच तुमची निवड ही या संघामध्ये केली जाते. आणि कदाचित एकूणच जर पाहिलं तर तीनही मान्यवर ज्यांचा आम्ही या ठिकाणी उल्लेख केला, त्या तीनही मान्यवरांना विनंती असेल की या सब आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. इथे मात्र स्वागत केलंय फुल टॉस चेंडूचा फुल टोल वसूल करणारा फलंदाजाच्या बॅट मधून पाहायला मिळतोय हा दमदार स्ट्रोक, षटकार. क्रिकेटची ही विचित्रता आहे. आदर्श पहिल्या 3 चेंडूवरती आपला दबदबा निर्माण केला होता आदर्शनं. हनुमंतजी ठाकूर साहेब, त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर सन्माननीय निलेशजी ठाकूर साहेब आणि महेश जी मडवी या तीनही मान्यवरांना विनंती असेल की आपण आमच्या मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. त्याचबरोबर राजेशजी म्हात्रे साहेब याही मान्यवरांना विनंती असेल की आपणही आमच्या मुख्य मंचावरती येऊन आसनस्थ व्हायचंय. निलेशजी ठाकूर साहेबांना देखील विनंती असेल की आपणही आमच्या मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. आपलं सहर्ष स्वागत आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 गडी बाद 22 ही धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय. विजयासाठी लक्ष्य 53 धावांचं, म्हणजे अजूनही येणारे 18 चेंडू आणि 31 धावांची गरज. बरेचसे मान्यवर मंडळी अजूनही या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या समवेत जोडले जात आहेत आणि या तमाम मान्यवरांचं देखील आपण शब्दसुमनांच्या माध्यमातून करूयात या मुख्य मंचावरती मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. 18 चेंडू 31 धावांची अजूनही गरज असेल. थोडासा आवाजाच्या मर्यादा जरूर आहेत. एकूणच जर पाहिलं तर 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 गडी बाद 22 ही धावसंख्या. एक नेल्सन आकडा आपल्याला स्कोर कार्डवरती जरूर पाहायला मिळतोय. परंतु गोलंदाजीमध्ये पुन्हा एकदा विशाल या गोलंदाजाकडे मोर्चा वळवला गेलाय संघनायकाच्या माध्यमातून. धीम्या गतीने फेकला गेलेला हा चेंडू होता. क्षेत्ररक्षणाचे निर्बंध आता शिथिल करण्यात आले, त्यामुळे क्षेत्ररक्षण विखुरलेलं. केवळ 4 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये आणि त्यातही यष्ट्यांच्या मागे जर आपण पाहिलं तर शॉर्ट थर्डमॅन आणि शॉर्ट फाईनच्या क्षेत्रामध्ये 2 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. थर्डमॅनला 1 क्षेत्ररक्षक तैनात आहे. मिड ऑफ 38 सर्कलच्या आतमध्ये पाहायला मिळतोय आणि आता पॉईंटचा जो क्षेत्ररक्षक होता याही क्षेत्ररक्षकाला 38 सर्कलच्या आतमध्ये घेतला जातोय. म्हणजे एकूणच ऑनसाईडला 5, ऑफसाईडला 4 या व्यूहरचनेमधून गोलंदाजी करत असताना डावखुऱ्या हाताचा गोलंदाज विशाल. स्विंग अँड मिस पद्धतीचा हा चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर मात्र एक्स्ट्रा बाउन्स या ठिकाणी पाहायला मिळतोय. तिसऱ्या पंचांकडे वाईट साठीचा हा चेंडू रेफर केला जाईल. येस, इट्स अ बॅटिंग रिव्ह्यू. बॅटिंग टीमचा हा रिव्ह्यू असणार आहे आणि पुन्हा एकदा आमची टेक्निकल टीम मात्र या ठिकाणी सज्ज झाली आहे. आज खूप सारी मेहनत टेक्निकल टीमला, आमच्या पंच कमिटीला देखील या ठिकाणी घ्यावी लागते या स्पर्धेच्या माध्यमातून. बॅट्समन्स रिव्ह्यू आहे. बऱ्याच वेळेला अशा प्रकारचा चित्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. कारण फलंदाज म्हटलं ना तर नेहमी प्रयत्नशील मैदानाच्या आतमध्ये धावान करता आपल्याला पाहायला मिळतात आणि ज्यावेळेला खास करून तुम्ही धावांचा पाठलाग करता, सो इट्स अ फेअर डिलिव्हरी. या ठिकाणी टेक्निकल टीमचा निर्णय आलाय की इट्स अ फेअर डिलिव्हरी, म्हणजे मुख्य पंचांच्या समवेत जाण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला गेलाय
आणि अशा प्रकारचे हे जे निर्धाव चेंडू आहेत ना, हे कुठेतरी आघात करणारे असणार आहेत. संघ किती मोठा आहे त्यापेक्षा संघाची कामगिरी कशा प्रकारची आहे ही सर्वाधिक महत्त्वाची असते. इथे मात्र पंचांचा निर्णय, इट्स अ व्हाईट बॉल. आणि या व्हाईट बॉलला मात्र चॅलेंज केलंय ते फिल्डिंग टीमनं. तर अंपायर्स कॉल या ठिकाणी वाईड आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु फिल्डिंग टीमनं चॅलेंज केलंय. विशाल थोडेसे नाखुश होते ज्यावेळेला हा चेंडू अवांतर केला, त्यानंतर मात्र रेफर केला गेला. तिसऱ्या पंचांकडे पुन्हा एकदा टेक्निकल टीम ऍक्टिव्ह होताना आपल्याला पाहायला मिळते. सामना महत्वाचा आहे. डिसिजन अजूनही पेंडिंग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि गोलंदाज विशाल कॉन्फिडंट आपल्याला जरूर पाहायला मिळाले. त्यांनी अगदी स्प्लिट सेकंडमध्ये रिव्ह्यू घेण्याचा निर्णय घेतला. परंतु पंच म्हटलं ना तर अनुभव असतो पंचांकडे, गुणवत्ता देखील असते आणि दोनही तज्ज्ञ पंच आहेत. चुका खूप कमी आपल्याला पाहायला मिळतात. सो इट्स अ फेअर डिलिव्हरी. येस, येट अगेन इथे मात्र रिव्ह्यू सक्सेसफुल आपल्याला पाहायला मिळतोय. आणि ज्या कॉन्फिडन्सनं हा रिव्ह्यू घेतला होता ना, कदाचित तो कॉन्फिडन्स या ठिकाणी जरूर पाहायला मिळाला. इट्स अ फेअर डिलिव्हरी. पंचांना चॅलेंज केलं होतं आणि ते चॅलेंज मात्र या ठिकाणी बॅटल जिंकलंय विशालनं. यावेळेला पॅड लाईनवरचा चेंडू होता, शफल अक्रॉस द लाईन. चेंडू बऱ्याच कालावधी हवेमध्ये, क्षेत्ररक्षक येतात, चेंडू जज केला जातोय, कंप्लीट केला जातोय झेल. इथून मात्र परतावं लागेल. विकेट नंबर 3. तिसरा फलंदाज गमावलाय तो वाकलन सी या संघानं. तर या दरम्यान अनिकेतजी म्हात्रे साहेब खुटारी यांना देखील विनंती असेल की आपणही आमच्या मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. एक गोल्डन व्यक्तिमत्व. तर शैलेशजी म्हात्रे आणि प्रणितजी म्हात्रे याही मान्यवरांना विनंती असेल आणि त्याचबरोबर योगेशजी पाटील खारघर या सर्व मान्यवरांना विनंती असेल आणि त्याचबरोबर मनेशजी म्हात्रे साहेब याही मान्यवरांना विनंती असेल की आपणही आमच्या मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. त्याचबरोबर राहुलजी म्हात्रे याही मान्यवरांना विनंती असेल की आपणही आमच्या मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. विकेट्स या ठिकाणी गमावल्या जात आहेत. थोडंसं शांत वातावरण मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळतंय. आवाजाच्या मर्यादा आहेत. डीजे अगदी शार्प 10 o'clock 10 वाजता ज्या नियमावली आहेत, ज्या स्पर्धा, एक सुनियोजित क्रिकेटची स्पर्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. 2 गडी बाद 23. धावसंख्या धावफलकावरती. यावेळेला मात्र फसवा चेंडू. टप्पा पडल्यानंतर चेंडूनं हातभर वळण घेतलंय. प्रत्युत्तर नाहीये फलंदाजाकडे आणि हे मात्र दर्शवताना गोलंदाज विशाल कमालीची गोलंदाजी राहिली आहे. 1-0-0 विकेट. आणि त्यानंतर मात्र येतोय आणखीन एक डॉट बॉल. यावेळेला धीम्या गतीनं चेंडू फेकला होता. वळण प्रत्येक चेंडूवरती पाहायला मिळतंय. आपल्या बोटांची जादू, बोटांची किमया मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना धावांचा विचार केला तर धावा धावफलकावरती आल्यात 24 धावा, 24 रन्स ऑन द स्कोर कार्ड. या षटकाचा जर विचार केला तर फक्त आणि फक्त 2 धावांचं हे षटक राहिलंय. कमालीचा कमबॅक गोलंदाजीमध्ये. इक्वेशन जर आता पाहिलं तर येणारे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 29 धावांची गरज असेल ती फलंदाजी करणाऱ्या अर्थातच वाकलन सी या संघाला. चला, खेळाडूंना विनंती असेल थोडंसं स्पीडअप करायचं मित्रांनो. इथे वेळ आपल्यासाठी सर्वाधिक महत्त्वाचा आहे. यानंतर दुसऱ्या फेरीतील सामन्यांना आपण सुरुवात करणार आहोत. तब्बल 8 संघांचा समावेश आजच्या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला आणि 8 पैकी 3 संघ आपला कायम आव्हान या स्पर्धेमध्ये टिकावून आहेत. 2 संघांचा संघर्ष आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 3 संघांना मात्र या स्पर्धेला निरोप दिलाय
आणि हे जे 5 संघ आपण पाहतोय ना, त्यापैकी कोणते 4 संघ असणार ज्यांच्या दरम्यान मात्र आपल्याला दुसऱ्या फेरीतील बॅटल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. गोलंदाज किरण म्हात्रे, किरणच्या हातामध्ये या ठिकाणी चेंडू सोपवला गेलाय. पाहूया किरण वरती केलाय हल्ला बोल. पहिल्या चेंडूला मात्र दाखवलं जात आहे आसमान. पंचांच्या इशाऱ्याची अजूनही आपण वाट पाहणार आहोत. चेंडू वन बाउन्स इनटू द फिन्स. 4 धावांसाठी येतोय हा दमदार चौकार. लोअर फुलटॉसचा चेंडू होता किरण यांचा आणि त्या चेंडूला मात्र कन्वर्ट केलाय लॉंग ऑन रिझन मध्ये. पाहिलं क्षेत्र खुलं आहे. प्लेसमेंट कमालीची राहिली आहे. शिवदासच्या बॅटमधून मात्र हा दमदार चौकार आपल्याला पाहायला मिळालाय. चेंडूचं परीक्षण केलं जात आहे. चेंडूची मागणी होती आहे आणि एक चांगला मी म्हणेन की या ठिकाणी निर्णय. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर दबाव स्ट्रेट अवे आपल्याला गोलंदाजीवर पाहायला मिळतोय. इथे मात्र काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर वेस्ट राईट साठी कदाचित या ठिकाणी अंपायर्स रिव्ह्यू. येस, ओव्हर वेस्ट राईट साठीचा हा अंपायर्स रिव्ह्यू आहे. कमरेच्या उंचीच्या वर हा चेंडू होता का? गती भन्नाट होती या चेंडूवरती, परंतु जी ओव्हर वेस्ट राईट अंपायर्स रिव्ह्यू आहे. स्क्वेअर लेग पंचांनी कदाचित या ठिकाणी हा निर्णय घेतलाय तिसऱ्या पंचांची मदत घेण्याचा आणि हा निर्णायक क्षण असू शकतो. भीमर साठीचा हा रिव्ह्यू आहे. सो इट्स अ नो बॉल. ओव्हर वेस्ट राईट कमरेच्या उंचीच्या वरचा हा चेंडू होता. वेग देखील पाहायला मिळाला. नो चेंडू आलाय. तर यस, या ठिकाणी स्पर्धांची ही जी नियमावली आहे की पंचांना जर एखादा निर्णय थोडासा डाऊटफुल असेल, संशयास्पद असेल, तर अंपायर कोणत्याही क्षणाला रिव्ह्यू घेऊ शकतात. हा पंचांचा अधिकार आहे. यावेळेला फ्री हिटचा चेंडू होता. किरणचं चांगलं कमबॅक आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार आला. दुसरा चेंडू या ठिकाणी भीमर स्वरूपाचा संबोधला गेला आणि त्यानंतर मात्र फ्री हिटचा तो चेंडू होता. कमालीचा कमबॅक या ठिकाणी पाहायला मिळालं. एकूण धावा धावफलकावरती आल्यात 30 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 9च्या सरासरीनं आतापर्यंत धावा धावफलकावरती आल्यात, परंतु रिक्वायर्ड रन रेटचा जर विचार केला तर अजूनही 13.80 म्हणजे ऑलमोस्ट 14च्या सरासरीनं धावांचा पाठलाग करायचा आहे. 23 धावांची अजूनही गरज असेल. व सलामीला आलेले फलंदाज प्रवीण अजूनही मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला. ह्यावेळेला ऑनसाईडला चेंडू वळवण्याचा मानस होता. खरं तर यष्टी रक्षकाला देखील चेंडू चकवतोय. थेट फेकी झाली आहे स्ट्रायकिंग एंडला. कदाचित फलंदाज सुरक्षित आहे का? होय, पंचांचा कोणताही निर्णय नाहीये, म्हणजे फलंदाज हा सुरक्षित आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. अंपायर बायचा इशारा. यस, या ठिकाणी बायचा इशारा पंचांचा आलाय. तर आणखीन एक धाव धावफलकावरती पहा. नाट्यमय घटना मैदानाच्या आतमध्ये सातत्यानं घडताना आपल्याला पाहायला मिळतात. कधी भीमरचे चेंडू येत आहेत, कधी मोठे फटके फलंदाजाच्या बॅटमधून. होय, यावेळेला मात्र येतोय टॉवरच्या ठीक वरून गगनचुंबी 6 धावांसाठीचा हा षटकार. प्रवीणची बॅट मैदानाच्या आतमध्ये तळपते. अगदी पहिल्या चेंडूपासून प्रवीण मैदानाच्या आतमध्ये उभे आहेत आणि काय कमालीचा खेळ दर्शवत आहेत. जर्सी क्रमांक 17 मिस्टर 360 नक्कीच संबोधला जाईल या खेळाडूला. मैदानाच्या चौफेर मोठी फटकेबाजी करण्याची धमक या खेळाडूमध्ये. इक्वेशन जर पाहिलं तर अजूनही या शिवदास आहेत स्ट्रायकिंग एंडला. कारण मागील चेंडूवरती 38 धावा आल्यात. अजूनही 15 धावांची गरज असेल. एकूण इक्वेशन पाहिलं तर धावा आहेत धावफलकावर 37. पहिल्या बॉलला 4 आहे.
पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसरा चेंडू नो आलाय, तिसऱ्या चेंडूवर सिंगल, त्यानंतर बाईच्या स्वरूपात एक धाव आणि आता आलेला षटकार. 37. येस, 16 धावांची अजूनही गरज आहे. एका एका धावेचं महत्व काय हे आता या सामन्यामध्ये आपल्याला जरूर चित्र स्पष्ट होताना. 16 धावांची अजूनही गरज असेल, सामना रंगतदार होणार. शिवदास आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. 5 चेंडूंचा सामना केलाय, 12 धावांचं योगदान राहिलंय. कमालीचा षटकार त्यांच्या बॅटमधून मागील चेंडूवरती पाहायला मिळालंय. आणि किरण या गोलंदाजावरती किंवा किरण या गोलंदाजाला टार्गेट करण्याचा जो रणनीती होती ना वाकलन संघाची, ती मात्र योग्य दिशेला जाताना पाहायला मिळतं. याही वेळेला स्ट्रोक दमदार आहे आणि चेंडू मात्र येतोय ठीक आमच्या मुख्य मंचावरती. 6 धावांकरता फलंदाज शिवदासच्या बॅटमधून बॅक टू बॅक दुसरा षटकार. या षटकारानं जणू थांबे दणाणले गेलेत या ठिकाणी. खरड कमालीचा स्ट्रोक आहे अगदी मुख्य मंचाच्या. तर 6 चेंडू आणि 9 धावांची गरज. 6 बॉल 9 रन्स टू विन. तर शेवटचे 6 चेंडू शिल्लक, विजयासाठी 9 धावांची गरज. सामना अटीतटीचा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळते. ही जी भागीदारी आहे ना, ही सर्वाधिक महत्त्वाची भागीदारी ठरली आहे. 9 चेंडूंमध्ये तब्बल 21 धावा या दोनही खेळाडूंची भागीदारी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. 10 चेंडूंमध्ये 14 धावांचं योगदान. 140च्या स्ट्राईक रेटनं प्रवीण मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतोय. सलामीला आलेला फलंदाज एका बाजूने मात्र ठाण मांडून मैदानाच्या आतमध्ये उभा आहे आणि जणू विजयाच्या पताक्यात झळकवूनच आपण मैदान सोडणार या आत्मविश्वासानं तो खेळ करत असताना, परंतु शिवदास 2 बॅक टू बॅक सिक्सेसनं शिवदास देखील 7 चेंडूमध्ये 19 धावांचं योगदान राहिलंय. ह्यावेळेला टप्पा पडल्यानंतर चेंडूत वळण घेताना पाहायला मिळतोय. पंच आमच्या दिशेनं वळत आहेत. इट्स अ वाईट बॉल. अवांतर चेंडूचा इशारा होतोय आणि अशा प्रकारच्या या ज्या अवांतर धावा आहेत ना, त्या अवांतर धावा थोड्याशा नुकसानदायक जरूर ठरू शकतात. इक्वेशन बदलते. येणारे 6 चेंडू शिल्लक आणि 8 धावांची गरज. आणखीन एक खराब चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. वळण आहे गोलंदाजाकडे, परंतु केवळ वळून असून चालणार नाहीये. श्रवणच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय आणि श्रवणनं पहिल्या 2 चेंडूवरती घुमाव जरूर दाखवलाय. फिरकीची जादू त्यानं जरूर दाखवली आहे, परंतु दिशा भरकटताना हा गोलंदाज पाहायला मिळालाय. यावेळेला नियंत्रणामध्ये चेंडू ठेवण्याचा प्रयत्न, परंतु चूक झाली आहे. होय, मैदानाच्या आतमध्ये चूक झाली आहे आणि क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो की चुकीला माफी नाही आहे. क्षेत्ररक्षण खराब, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. पहिल्या चेंडूवरती आल्या तब्बल धावा 6. 2 अवांतर, त्यानंतर एक्स्ट्रा बाउन्स, बॅट बाउन्स या ठिकाणी पाहायला मिळाला. नशिबाची साथ मिळते आहे. 6 धावा धावफलकावरती. दबाव स्ट्रेट अवे पुन्हा एकदा आपल्याला कोठारी संघावरती पाहायला मिळतोय. चांगलं कमबॅक आहे. या प्रकारची गोलंदाजी तुम्हाला सातत्यानं करावी लागेल. 11 चेंडूंमध्ये 27 धावांची बहारदार
भागीदारी या दोनही खेळाडूंमध्ये. 50 धावा धावफलकावरती आल्यात. अजूनही येणारे 4 चेंडू आणि 3 धावांची गरज. चारही चेंडू तुम्हाला कमालीचे हाताळावे लागतील. यावेळेला मात्र थर्ड मॅन रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवरती येणार तोपर्यंत मात्र 2 धावा धावफलकावरती. स्कोर्स आर लेव्हल. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धांची नियमावली आहे. विजयासाठी लक्ष्य 53 धावांचं आणि आता समीकरण मात्र उरतंय ते या षटकातील चेंडू शिल्लक आहेत तब्बल 3 आणि धावा करायच्या आहेत ते विजयासाठी 1. या दोन खेळाडूंमधली 12 चेंडूंमध्ये झालेली ही 29 धावांची भागीदारी सर्वाधिक महत्त्वाची ठरली. आणि इथे कमालीचा चेंडू आहे. टप्पा पडल्यानंतर मात्र शरीराचा वेध घेणारा चेंडू आहे. फारसं काही फलंदाज समजणार त्या अगोदर मात्र चेंडूनं शरीराचा वेध घेतलाय. ही गुणवत्ता आहे गोलंदाजाची. 2 चेंडू 1 धावेची गरज. इथे मात्र शर्तीचे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करताना चैतन्येश्वर खुटारी हा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. असे अनेक सामने आहेत. इथून जर का विकेट आली या चेंडूवरती तर सामन्यामध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळू शकते. 2 सिंगल सेव्हिंग पोझिशन इन फ्रंट ऑफ द विकेट आणि इनफिल्ड क्लिअर. यावेळेला मात्र हात खुले करण्याची संधी. डीप कव्हरला चेंडू जातोय. 1 बाउन्स इन टू द फिन्स. 4 धावा. चौकार. आणि हा सामना मात्र या ठिकाणी जिंकलाय तो वाकलन सी या संघानं. विजेत्या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि जाऊयात या सामन्यातील प्लेयर ऑफ द मॅच या पुरस्काराकडे. तर मागील जो सामना या ठिकाणी झाला त्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच म्हणून निवड होते ज्यांना